हॅलो गाईज, वेलकम. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आज आपण बनवणार आहोत पोपटी, आणि याला गुजरातीमध्ये उबडियो सांगतात. आणि आज आपण जे बनवणार आहे ते हिवाळ्यातच बनवलं जातं, कारण का थंडीच्या टायमात सर्व जे आपल्याला काही पोपटी बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे, जे वस्तू लागणार आहे ते अवेलेबल असतात. ते तुम्हाला काय काय लागते ते मी दाखवतो. सर्वप्रथम आपल्याला टेस्टी बनवण्यासाठी मटका पाहिजे, ते आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि हा बोरोडाचा पाला पाहिजे. हे बघा, आपण पाहू शकता हा शेतामध्ये भरपूर बोरोडाचा पाला आहे. तुमच्याकडे याला काय सांगतात ते कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट, ही पापडी कोनफळ आहे. हे कोनफळ आहे ते पर्पल कलरचं घ्यायचं आहे. हे रताळं आहे, वांगी, बटाटी. आपल्याला नॉनव्हेज बनवायचे आहे म्हणून चिकन आहे, अंडी आहेत. आणि ही कोथिंबीरची पेस्ट आहे, ही मिरच्याची पेस्ट आहे, हे लसूणची पेस्ट आहे, आल्याची पेस्ट आहे, तेल आहे, मीठ, मिरची पावडर आणि हळद. हे पूर्ण आपण आता कटिंग करून घेऊया, मिक्स करून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पहिला आपण वांगी घेऊया. वांगी हे आपण जे वांगीचं भरीत बनवतो तसं कटिंग करायचे आहे. असे 4 तुकडे, हे बघा असे. आणि मग याच्यामध्ये मसाला भरला जाईल. हे मिक्स करायचे अजून बाकी आहे. आणि हे जे रताळ आहे हे पण याचे असे एवढे मोठे तुकडे करायचे आहेत. आणि हे कोनफळ आहे, हे कोनफळचे पण थोडे मोठे तुकडे करायचे आहेत. बाकी तर पापडी आहे तसेच ठेवायची आहे. आणि चिकन तर कटिंग करून आणलेलं आहे. आणि हे जी पेस्ट बनवलेली आहे त्याचा आपण आता मसाला बनवूया. पहिला अगोदर पूर्ण कटिंग करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये मसाला लावूया. आता आपलं पूर्ण कटिंग केलेले आहे आपण. आता आपण मसाला बनवूया. हे बघा, हे कोथिंबीर आहे, कोथिंबीरची पेस्ट आहे. आणि आपण इथेच मिक्स करणार आहोत. ही कोथिंबीरची पेस्ट आहे. आणि नंतर घेणार आहोत ही आल्याची पेस्ट आहे. ही मिरचीची पेस्ट आहे. आपल्याला जेवढी तिखट पाहिजे तेवढीच मिरची घ्यायची आहे. आणि मी अंदाजी घेतलेली आहे. मटेरियल जे आहे त्याच्या हिशोबाच्या प्रमाणे ही मी घेतलेलं आहे. आणि ही लसूणची पेस्ट आहे. याच्यामध्ये आपण आता हळद टाकूया. आता मिरची पावडर टाकूया. चवीनुसार मीठ. आपण आता हे मिक्स करून घेऊया. फक्त वांगी आणि बटाट्यालाच जसं आपण वांगीचं भरीत करतो तशा प्रकारे आपल्याला इथे थोडं थोडं लावायचे आहे. हे बघा, असं लावायचं आहे. आपलं आता वांगी आणि थोडं बटाट्याला लावून झालेलं आहे. आपण याच्यामध्ये आता तेल टाकणार आहोत आणि पूर्ण एकत्र मिक्स करणार आहोत. कोनफळ पूर्ण आता मिक्स करून घेऊया. हॅलो गाईज, आता आपण मिक्स केलेलं आहे. 5 मिनटं त्याला तसंच ठेवूया, म्हणजे सगळ्याला मसाला मस्त लागून चविष्ट बनेल.
आणि आता आपण हा जो बोरोडाचा पाला आहे तो घेऊया, कारण का त्याच्यासाठी आपल्याला आतमध्ये बोरोडाचा पाला टाकायला लागेल. आणि खास करून याच्याने चव येते आणि त्याला मटकं आणि हा बोरोडाचा पाला पाहिजे. आता आपण थोडा वॉश करून घेऊया. आहे पाला खोदलेला आहे तो, पाणी चालू आहे. आता आपण पाला आणलेला आहे आणि हे अगोदर 4 शेंगा काढलेले आहेत. हे कशासाठी काढले आहेत तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेल. आपण ते बाजूला ठेवूया. आता आपण मटकं घेतलेलं आहे. हे मटक्याच्या खाली थोडा आपल्याला पाला टाकायचा आहे, कारण का आपल्याला हे मटकं याच्यावर आपण जाळ करणार आहोत ते असं मटकं राहणार आहे. त्याच्यामुळे याच्यावर जो जाळ लागेल तर आपलं जे पापडी आहे, चिकन आहे, काय करपायला नाही पाहिजे, म्हणून त्याच्या अगोदर आपण हा थोडा पाला टाकूया. आता आपण याच्यात भरूया. मटक्यामध्ये पूर्ण मिक्स केलेलं आहे. थोडं अर्धवट भरल्यानंतर आपण त्याच्यात आता अंडी टाकणार आहोत, कारण का एकदम खाली आणि वरती पण नाही टाकायची आहेत, हे फुटण्याची शक्यता असते. आणि अंडी जर आजूबाजूला व्यवस्थित हाताने वरून टाकून नये, साईडला टाकायला पाहिजे. परत वरून थोडं टाकूया. वरून आपल्याला मटकं भरलेलं आहे. आता वरून आपण याला या बोरोडाच्याच पाल्याने वरून पूर्ण असं पॅक करायचे आहे. पूर्ण आपलं आता मटका पॅक झालेला आहे आणि आपल्याला आता याच्यावरती आग द्यायची आहे. आता आपण तिकडे जाऊया. तिकडेच याला मटक्याला वरून आग देणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला लेवल करायची आहे जागेची. जी लेवल असेल त्याच जागेवर घ्यायची. आपण ती जागा सिलेक्ट करूया, कारण का इथे थोडं लेवल दिसतं. अरे आपण 4 शेंगा काढलेल्या आहेत. त्या का काढलेल्या आहेत ते तुम्हाला आता दाखवतो. ह्या शेंगा सर्वप्रथम खाली ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती हा मटका आहे हे आपल्याला उलटं करायचे आहे, कारण का आपल्याला याला 30 ते 40 मिनटं वरून आग द्यायचे आहे. आणि आपण साईडहून ते शेंगा काढून बघू शकतो, कारण का ह्या जर शेंगा जर परफेक्ट शिजलेल्या असतील तर आपला पोपटी पण परफेक्ट झालेली असेल. त्याच्या अगोदर आपण इकडे शेंगा टाकूया आणि हे दुसरं जे मटकं आहे हे आपण इकडे ठेवूया. दोन्ही मटकं लेवलशीर ठेवलेली आहे. याच्यासाठी आपल्याला गवत लागणार आहे. गवत लावलेलं आहे. आता आपण याला जाळ करणार आहोत. 30 ते 40 मिनटं ठेवायचे आहे. कंटिन्यू जाळ चालू पाहिजे. या साईडने पण लावूया.
मटक्याच्या भोवती चारही बाजूला आपण पूर्ण आग लावलेली आहे आणि अशी वरून त्याच्यावर पालापाचोळा टाकायचा आहे. पूर्ण कंटिन्यू अशी आग चालू पाहिजे 30 ते 40 मिनटं. नंतर आपण ते आग विझवून आपण काढून बघणार आहोत. आता फक्त आपलं 5 मिनटामध्ये उघडीवर तयार होणार आहे. आता आपले 40 मिनटं तर होत आलेले आहेत. नंतर आपण चेक करूया. चाळीस मिनटं झालेले आहेत. आपण आता चेक करूया. आपण ज्या खाली शेंगा टाकलेल्या आहेत त्या पहिला आपण चेक करू. आपण शेंगा ज्या टाकलेल्या आहेत त्या बघूया शिल्लक का नाही. हे बघा, ह्याच्या खाली ज्या शेंगा टाकलेल्या त्या पहिला आपल्याला बघायच्या आहेत शिजल्यात का नाही. त्या जर शिजल्या असतील तर आपली पोपटी झालेली आपण समजायची आहे. आपले खालचे शेंगा शिजलेले आहेत म्हणजे आपली पोपटी पूर्ण आतमध्ये शिजलेली आहे. एक मटकं झालेलं आहे. दुसरं पण काढूया. हॅलो गाईज, आता आपली पोपटी झालेली आहे. बघूया टेस्ट करून कशी झालेली. बस यो आता आपण ओपन करूया. हे भरपूर गरम आहे. बघूया कशी झालेली आहे ती. हॅलो गाईज, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.